आजपासून 7 दिवस तरी मी फॉलो करणार आहे. बघू की खोटं बोललं तू का बरं. चला पाऱ्याला. तर नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय कानाला शाळेत सोडवायला. खूप दिवसांनी मी चालली आहे. आज बघा इथे काना आहे, कानाचा प्रोजेक्ट. तर त्याला शाळेत सोडू, इथे 2-4 कामं आहेत ते करू आणि मग कानाला घेऊन परत घरी. कानाला शाळेत सोडलं आणि आम्ही गेलो नाश्ता करायला. तुम्ही म्हणाल एवढा नाश्ता? तर पोहे खूप सुंदर असतात. मला सांबर पोहे आठवतात. ते खाऊन मला हॉस्टेलची आठवण येते. आणि इथे साऊथ इंडियन तर खूप छान भेटतं. कोणी वाशीचं असेल तर नक्की ट्राय. कानाला सोडलं आहे शाळेत आम्ही आणि नाश्ता केला. तुम्ही बघितलंच असेल, पोटभर नाश्ता केला आहे. खूप दिवसांनी वाशी तिथे खूप छान नाश्ता भेटतो. तो नाश्ता करून घेतला आहे आम्ही. आणि आता यांचे मित्र येणार आहेत त्यांना भेटायला म्हणून थांबलो आहे. ते झालं की मग आम्ही जाऊ. थोडे कामं आहेत 2-3 ते करू आणि मग परत कानाची शाळा सुटल्यावर कानाला घेऊन घरी जाऊ. आता 1 वाजून गेला आहे. कानाची शाळा सुटेल तर मी चालली त्याला घ्यायला. तर तुम्हाला पण दाखवते तो क्लासमधून बाहेर येतो. पहिले शोधत असतो मला घ्यायला आलेत की नाही, तर तुम्हाला दाखवते. तर आता शाळा सुटली आहे आमच्या कानाची आणि असं का केलं हे सगळं? हे उलटं का केलं? तर कानाला घेऊन आता घरी चाललोय. तो टिफिन खाल्ला का सगळा? नक्की का? हे का नाही खाल्लं? का नाही खाल्लं डोसा? मग काय खाल्लं? फक्त पोमोग्रेनेट खाल्लं? सॉस खाल्लं फक्त? तर आता त्याला घरी जाऊन खाऊ घालावं लागेल, हो ना? का नाही जेवला तू? आणि अभ्यास केला का? अभ्यास केला का? पोयम म्हणली का? नीट सांग ना, पोयम म्हणली का? कोणती म्हणला? आणि शेवट कोणती म्हणत होते ती? तर आता चला घरी. घरी कुठं? घरी कुठं? लांब कुठं? आपल्या गावाचं नाव काय? हा, चला पाऱ्याला. तुझे हे पाय नाही घाण का झाले? मी खाली बसलो होतो परवा दिवशी. परवा दिवशी नाही, पण आज पाय घाण झाले ना. मला टीचरने मारलं. मारलो? खोटं बोललं तू का बरं? बरं, का पाय घाण झाले ते सांग तू. असंच तुला फटके द्यायला पाहिजे ना असेच, हो ना? त्यांचं चहा पाणी करण्यातच वेळ गेला आणि आता वाजले 6:30. तर मी आजपासून ठरवलं आहे थोडंसं डाएटकडे लक्ष द्यायचं आणि त्यामुळे मला थोडं वजन कमी करायचं आहे. आजपासून 7 दिवस तरी मी फॉलो करणार आहे. बघू किती वजन कमी होतं आहे. आता मी 7च्या आत जेवत जाणार आहे, परत जेवणार नाही. तर त्यासाठी मी घेतले भाकरी, फ्लॉवरची भाजी आणि भात. आणि काना इकडे अजून झोपलेला आहे. तो उठेपर्यंत माझं सगळं आवरून जाईल आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. तर चला बघूया कुठपर्यंत जमतं आहे ते. जेवण वगैरे झालं आहे 7 वाजताच. तर काही पार्सल आलं ते म्हणून मला ते तुम्हाला दाखवावे. तर हे फ्लिपकार्टवरून मागवले मी सगळं. तर ह्याच्यात पहिले कानाचं पेस्ट आली चिकूची. तो दात घासायला खूप कंटाळा करतो. म्हणलं टेस्ट छान असेल तर मी याचे रिव्ह्यू पण खूप छान वाचले होते. ही चिकू कंपनीची आहे आणि ही स्पेशली लहान मुलांसाठी आहे, कारण की काना आता 3 वर्षाचा झाला आहे म्हणून. अजून एक पार्सल आलं तर त्याच्यात मी हे टिंट मागवलं आहे. फर्स्ट टाईम मागवले कारण की कानाने माझं एक खराब केलं, जे पावडर बेस होतं ते. तर हे मी मागवले. ओपन होतं आहे का नाही, शेड पण नाही मिळत मला. हे अंदाजेच मागवले. तर बघूयात कसं येतं आहे तुम्हाला लावून. हो, लई रेड कलर आला आहे. मला एवढा रेड आवडत नाही. हे लिप आणि आईज याच्यासाठी पण आहे. छान आहे, मला आवडत नाही रेड कलर. ठीक आहे. आणि ह्याच्यात गुड नाईटचा पॅक मागवलेला. सेलमध्ये खूप स्वस्त बसला. असं दुकानात 1 रुपयाही कोणी कमी करत नाही. पण कानात तोंडात घाले म्हणून त्यांनी उचलून ठेवलं हे काढून, कारण की त्याला लई सवय आहे, तो काही कुटाने करतो.
आता झालेत पार्सल सगळे, अजून यायचे आहेत पण इथे डिलिव्हरी सध्या खूप वाईट हाल आहे डिलिव्हरीचे. तर आता येईल तसं बघूया. चला काना चालला आहे आता मारुतीच्या पाय पडायला, कारण की आज शनिवार आहे. तो दर शनिवारी त्याच्या पप्पांबरोबर मारुतीला जात असतो. तो आता मारुतीला जाऊन येईपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तर चला. तू कुठं चाललाय आता? शनिवार आहे आज, पण कुठं चाललाय सांग. काय आणलं उचलून? नारळ आणलं. द्यायचंय बाप्पाला अजून? साखर आणि नारळ. घेतलं का सगळं तू? घेतलं का? गाणं म्हणा मारुतीचं, म्हणणार ना? चल बाय, ये जाऊन लवकर. नंतर मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. त्याच्यात आज बनवायचे ते वरणफळं साधे सिंपलपणे बनवतात. तुम्हीही ट्राय करून बघा, एकदम सुंदर होतं आणि झटपट. ज्याला भाजीचा प्रॉब्लेम आहे ना त्यांनी नक्की करावा. इथं मी तेलात जिरे मोहरी टाकून घेतली, नंतर तिखट टाकले आपल्याला हवे ते, आणि आमसूल टाकायचे असते पण मी आमचूर पावडर टाकली कारण की आमसूल नव्हते म्हणून. आणि तुरीची डाळ होती ती शिजवून त्याच्यात वरण टाकून दिलं आणि त्याला चांगली उकळी येऊन दिली. आणि नंतर असे चपातीचे फळं केले आणि त्या उकळीत सोडले. आणि नंतर आमच्या आजोबांना शुगर असल्यामुळे आम्ही गूळ टाकला नाही, पण गूळ टाकला की एक नंबर लागतात. सगळं आवडलंय, झोपायचंच होतं तर म्हणलं इतका जोरात आवाज आला ते बघायला आलं तर खूप मोठा पाऊस येतोय. खूप मोठा पाऊस येतोय. मग दाखवते, दिसणार नाही कदाचित, दाखवते. बापरे किती मोठा पाऊस येतोय, खूपच जोरात. आणि अचानक पाऊस यायला लागलाय, खूपच जोरात, खूप वाढलाय पाऊस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्लीज सपोर्ट असू द्या तुमचा. तुमच्या सपोर्टशिवाय हे काही शक्य नाही आहे जे काही चालू केलं आहे. कारण की घरी बसून करायचं तरी काय ना, दिवसभर नाही काही सुचत काही करायचं. ते जी काही जर्नी चालू केली तर त्याच्यात तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्या पाठीशी. आणि आजचा दिवस इथे संपते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.